सुंदर एपिसोड आहे. आपण जो अभ्यास करतो त्याच्यासाठी अगदी पूरक आणि पोषक आहे. आता कोणाकोणाला काय काय आठवतं सांगा. पण 2 वेळा मुद्दाहून सांगितलं, 2 वेळा आपण बघूया. पहिलं काय आठवलं? तो प्रश्न नंतर, आधी सुरुवातीपासून घेऊन जातात आणि त्यावेळेला कात्यायन एकदम खुश होते आणि मैत्री प्रश्न विचारते. दोघींचं पाहण्याची दृष्टीमधला फरक आहे. प्रापंचिक माणूस कसं असतो प्रपंचात, त्या कात्यायनी म्हणजे प्रापंचिक गोष्टी, तिला घर बीर पैसा अडकाश प्रसिद्धी ह्याच्यात खुशी होती. ती मैत्रीला ज्ञानाची लालसा होती. मैत्री आणि कात्यायनी दोघी याज्ञवल्क्याच्या पत्नी होत्या. म्हणून ती प्रश्न विचारते ना की पहिलं तिने कशावर विजय मिळवला. शिष्यानं विचारलं त्याने कोणता विषय घेतला, कशावर विजय मिळवला. तर त्याने सांगितलं की असं अहंकाराने लोक होते, त्यांच्यावर विजय मिळवला. अहंकार, ज्ञानाचा अहंकार. आता बघा, त्या काळात, त्या काळाच्या अपेक्षा जर बघितलं तिथे सगळं ज्ञानाचं, प्रत्येकजण ही सगळी नावं जी त्यांनी दिली होती ना, ती सगळी ज्ञानी पुरुषांची होती. एक काळ असा होता. तर तिथे प्रश्न उत्तर ती नेहमीसारखं जनक राजांच्या तिथे होता, असा तो भाग झाला. आणि त्याच्यात त्यांनी आधी जनक राजांनी सांगितलं जो श्रेष्ठ आहे आणि जो ब्रह्मनिष्ठ आहे त्याने हे सिद्ध करायचं आणि घेऊन जायचं. तो कोणाच सिद्ध करायला उभा नव्हता, कारण सगळे मी कसा हा प्रश्न पडत होता ना. प्रत्येकाला ज्ञानाच्या तिथे मर्यादा होतात. तर त्यांनी फक्त म्हटलं घेऊन जा. तर मी कुठे म्हटलं मी ब्रह्मनिष्ठ आणि सिद्ध आहे. त्याने उलट नमस्कार केला सगळ्या ब्रह्मनिष्ठांना. म्हणजे इथे अहंकार आणि ज्ञानातून नम्रता ह्याचं दर्शन होतं. म्हणून ज्ञानातून नम्र झाला पाहिजे. म्हणून ज्ञानातून अहंकार होतो तो. हे सगळे तत्त्वज्ञानाच्या अधिष्ठानावर अनुभव नाही आहे, पण तत्त्वज्ञान शब्दज्ञानात अडकलेली जी त्यावेळेची मंडळी असतील त्या काळात, असं नावं मोठी होती खरी सगळ्यांची. शास्त्राच्या अंगाने त्यांना सगळं चांगलं कळत होतं. आणि मग ते प्रश्न उत्तर जे सांगितले आणि शेवटी त्यांनी काय प्रश्न विचारला, कोण आहे देवतेच्या परी? तुम्हाला उत्तर देता येतं का? हां, कोण आहे? सद्गुरू. त्यांना एवढं उत्तर माहीत नव्हतं कसं. तर इथे परे म्हणजे आता त्यावेळेला सद्गुरू महिमा माहीत नव्हता, हा त्याचा अर्थ असेल की सद्गुरूंच्याकडून हे ज्ञान, म्हणजे सद्गुरू म्हणजे शब्दज्ञानात गुंतणं वेगळं आणि आत्मज्ञानातून बोलणं वेगळं, हा जो भाग येतो ना तो तिथे होता. ते त्यांना ते स्पष्ट करायचं होतं. पण त्यांना मग त्याचं वाईट वाटतं की त्या माणसाने स्वतःचाच मृत्यू ओढावून घेतला की अहंकारातून. आणि त्याच्यातून मग त्याने म्हटलं विजय कुठे मिळवला आपण, कसला विजय मिळवला, हा प्रश्न त्यांना पडला होता. मग ते तिथे गईवर आला, त्यांना दाखवलं की अरे एक माणसाने आपलं फक्त या ज्ञानाच्या अहंकारातून जीव दिला. आणि मग तिथे ते विचार करतो की ह्या ज्ञान चर्चेचा काय गरज आहे का. माणसाला मनात, म्हणजे जो खरोखर मनापासून ज्याला ह्या गोष्टी माहिती आहेत जीवनाच्या अपेक्षेत, त्यावेळेला आपण जे भांडण तंटे, ही सगळी जी माणसं आपण म्हणतो ना, इथे भांडण तंटे नको, तुझं माझं नको, द्वेष मत्सर नको, हे त्या काळात पण होतं. त्या काळात पण अहंकारानेच सगळेजण ते हे करत होते. कात्यायनीला वाटत होतं की पैसा मिळाला की सुख आहे, विजय मिळाला की सुख आहे, यश मिळालं की सुख आहे, लोकांनी नवऱ्याचं श्रेष्ठ नवरा म्हटलं की सुख आहे. ही कात्यायनीची भूमिका होती, ती प्रापंचिक भूमिका म्हणजे अज्ञानाची भूमिका आहे. मैत्री ही ज्ञानाच्या अपेक्षेतली आहे भूमिका आहे. म्हणजे दोन व्यक्तिमत्वातला तो फरक त्यांनी तिथे सांगितला. आणि म्हणून ज्यावेळेला ते म्हणाले की मी संन्यास घेतो म्हणाले, तर कात्यायनी म्हणाले तुम्हाला काय कमी आहे, कशाला संन्यास घ्यायला पाहिजे. आणि मैत्रिणीने विचारलं तुम्ही हे मला हे दिल्यानंतर मला हे सुख मिळेल का की ज्याच्यात मला भीती निघून जाईल. मग कसली कसली भीती सांगितली. अपयशाची भीती, कोण काय बोलेल ह्याची भीती, जन्ममृत्यूची भीती, आपलं आहे ते आपलं हरवण्याची भीती, आपलं काहीतरी निघून जातं अशी भीती. ह्या सगळ्या भीती देहभावाच्या आहेत. आपण जे सांगतो ना, भीती ही देहभावाचं लक्षण आहे. आणि आपल्या सर्वांना अशा भीती कुठे ना कुठे येतेच, कारण अजून आपण देवाच्या परे नाही गेलो.
प्रपंचातले. त्यामुळे प्रपंचातल्या भीती आहेत आणि त्याच्यात माणूस गुंततो किंवा त्याच्यातच तो वादविवाद घालतो. मग त्यांनी सांगितलं ना, नुसतं ज्ञानाच्या ह्याच्यावर तलवार काढली त्यांनी. ते तलवार काढणं काही योग्य होती का? कारण ते ज्ञानी माणूस असं त्याने केलं नसतं. ते त्या अहंकार की मला चांगलं कळतं की मीच बोलतोय, उगीच काहीतरी सांगतोय. आणि मग तो त्याला अपयश आल्यामुळे त्याला उत्तर देता नाही आल्यामुळे तिथे त्याने, कारण त्यावेळेला तो सद्गुरू महिमा त्यावेळेला कदाचित माहीत नसेल की सद्गुरू म्हणून काय असतं, ते त्यावेळेला नव्हतं माहिती. हा त्याचा अर्थ झाला. आणि म्हणून त्यांनी मग काय, मैत्रिणींनी पैसे जे विचारले ते महत्त्वाचे आहेत. की तुम्ही मला, ते काय म्हणाले, मी दोघींना अर्धा अर्धा वाटून देतो आणि त्याच्यातून तुम्ही आनंदानं, मग तिथे कलह नको एकमेकामध्ये. हा, तेव्हा तिने प्रश्न विचारला, मला तुम्ही एवढं हे सगळं दिलं, धन दिलं, हे दिलं, तुम्ही सुखी होईन का? की माझं जन्ममृत्यूचं भय निघून जाईल का? की मला यश अपयश याच्यामध्ये भीती वाटेल का? की मान सन्मानाच्या अंगाने जी भीती आहे, म्हणजे आपल्या प्रापंचिक लोकांना ही भीती आहे प्रत्येकाला. प्रपंच म्हणजे काय? काहीतरी हरवण्याची भीती, काही मिळत नाही त्याची भीती, जे मिळालेलं आहे ते निघून जाण्याची भीती, किंवा आपण आता ह्या ज्ञानासाठी येतो तर ह्या ज्ञानाच्या अंगाने आणखीन कोणी बोलायला नको ही भीती. ह्या छोट्या छोट्या भीतीमध्ये आपण इतकी मान सन्मानामध्ये अडकलेलो असतो ना, तर ह्याच्यातून आपल्याला निर्भय व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. त्यांना त्यांचं म्हणणं ही ह्याच्यात आपण अडकलेलो आहे. मग ह्याच्यासाठी अडकलं, त्यातून मुक्त कसं व्हायचं? तर आत्म्याचा अनुभव घेता आला पाहिजे. आत्मा आहे आणि त्या आत्मा सच्चिदानंद, म्हणजे जिथे जेव्हा ब्रह्मनिष्ठ, ह्याचा अर्थ काय? ब्रह्मनिष्ठ ह्याचाच अर्थ हे चैतन्य स्वरूप आहेच, तिथे निष्ठा आहे त्याची. त्याच्यातून ते तत्व जे आहे ते ब्रह्मनिष्ठ, म्हणजे ते चैतन्य स्वरूपच आहे. त्या भावनेतूनच सतत जीवन जगता आलं पाहिजे. तिथे म्हणून कोणी अपमान केला म्हणून वाईट वाटलं, कोणी वेडावाकडा बोलला म्हणून दुःख झालं, पूर्वी माझ्या वाईट घटना घडल्या म्हणून मला दुःख आहे, ह्या सगळ्या आपल्याला, आपण तिथे चैतन्य भावात जोपर्यंत मुरणार नाही तोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची भीती, का कोण काय बोलेल ह्याची भीती, ह्या सगळ्या गोष्टीत भीती आपण अडकलेलो असतो. त्याच्यातून मुक्त व्हायचं आहे. म्हणजे आत्मतत्व असा जो विषय त्यांनी म्हणला, तर आता आपण जाणीवेचं, जिथे आत्मतत्वाला आपण इथे जाणीव, पाहणाऱ्याला अनुभवणं. पाहणाऱ्याला अनुभव म्हणजे ते चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे, जे आपण पुन्हा पुन्हा सांगतो की हे सगळं जीवन परमेश्वराचं म्हणजे चैतन्य स्वरूपाचं आहे. आणि ह्या चैतन्य स्वरूपाच्या जीवनात आपल्याला आनंदाने जगता आलं पाहिजे. आता त्यासाठी संन्यास घेतला पाहिजे का? जीवन उद्याचं उत्तर नाही. तो काळ तसा होता, त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेचा काळ, ह्या अंगाने ते होतं तसं. की इथे पुढे काय झालं याज्ञवल्क्याचं काय माहिती नाही, ही तर इथपर्यंत गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे? सांगा जरा काय माहिती काय याज्ञवल्क्याने पुढे काय केलं किंवा कसं झालं. पण इथे जीवनविद्येचा दृष्टिकोन काय, की तुम्ही जिथे आहात तिथे हे नाही. आता तुम्हाला जाणणारं तत्व कळलं काय, ते संन्यास करायला घेतला पाहिजे का, घेण्यास घेतल्यावर मिळणार आहे का? नाही. पण ही जी आसक्ती आहे ती आपल्याला कमी करायची. आपल्याला आसक्ती आहे जीवनामध्ये, हे पाहिजे ते पाहिजे, म्हणून ते जुनी गोष्टी पण आपण देता येत नाही असं ते म्हणाल ना. मैत्रेयी, की बघा ना, आपण खरोखर द्यावंसं वाटतं, घरातली भांडी पण द्याशी म्हणतो, बघतो परत ठेवून नको राहू दे म्हणून. ही आसक्ती आहे. इथे आसक्ती, आपले छोटे डबे पण आपण, हा डबा माझा, हा डबा तुझा, असं विचारतो ना बऱ्याच वेळा. काय कधी कधी वाटतं आपण कुठे अडकलेलो असतो, की घरातल्या आपण सगळ्या गोष्टीमध्ये कुठे ना कुठे अडकलेलो असतो. माझी मुलं, तुझी, म्हणजे ह्या अंगाने आपल्याला जो गुंता निर्माण, म्हणून तिथे मुक्त होता आला पाहिजे. मी म्हटलं ना, आसक्ती आणि दुरासक्ती, नको पण नाही आणि आहे हवं पण नाही, जे आहे ते स्वीकार. तिथे म्हणजे याज्ञवल्क्याने जे आहे त्याचा स्वीकार केला. त्याने म्हणायला गेलं ना की ब्रह्मनिष्ठ आहे, मी मोठा ज्ञानी आहे, पण लोकांनी त्याचा अर्थ वेगळा लावला तिथल्या ज्ञानी. मग ते त्याला पराजित करायला बघत होते असंच. मग पण पराजित करणं म्हणजे ज्ञानी झाला का, हा प्रश्न येतात. म्हणून इथे कुठेही आपल्याला कॉम्पिटिशन करायचे नाही, ह्या गोष्टीतून आपल्याला लक्षात. आपल्याला ह्या परमार्थामध्ये स्पर्धा नसते, सर्वश्रेष्ठ हा जो बोध असतो ना, तो महत्त्वाचा लक्षात ठेवायचा. की इथे कोणाला जिंकायला जात नाही आपण, आपण आपल्याला जिंकायचं, म्हणजे आपला मीपणा जिंकायचा आपल्याला, म्हणजे त्याच्यावर हे चैतन्य भाव
प्रगट झाला पाहिजे. चैतन्य भावातून मी म्हणून कोणच नाही, आहे ते सगळं चैतन्य स्वरूप, आहे ते सर्व परमेश्वराचं. हा जो भाव आपण शिकवतो त्याचा अर्थ तो आहे की तिथे तुम्हाला आत्मतत्वाचा अनुभव यायला पाहिजे. पण अनुभव येतो म्हणजे जेव्हा आपण निवांत होतो तो अनुभवच असतो. परत सांगतो, अनुभव नसतोच, तो अनुभव आहे. पण त्या अनुभवातून परत जेव्हा आपण जीवन जगतो तिथे परत अहंकाराने जीवन जगतो, तिथे अडकतो आपण. अहंकार नाही, देहभाव सुटत नाही. मी म्हटलं ना, देहभाव सुटला तरच ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला, मग किती तुम्ही ऐकलत म्हणून प्रवचनाने आत्मतत्व मिळत नाही. संस्कृतमध्ये होतं ते, एवढं कळलं ते मी सांगतो तुम्हाला की ते श्लोक त्यांचे शिष्य म्हणत ना की प्रवचन ऐकून आत्मतत्व मिळणार नाही, किंवा नुसतं काही गोष्टी ऐकल्या म्हणून आत्मतत्व मिळणार. तर इथे या हृदयचं त्या हृदय झालं पाहिजे. सद्गुरूंना शरणागत होऊन इतकं शरणागत झालं की सद्गुरूंच्या ठिकाणचं ज्ञान, सद्गुरूंनी सांगितलेला प्रत्येक शब्द जेव्हा शिष्याला जसा तसा कळायला लागतो तेव्हा ह्या आत्मतत्वाची अनुभूती येते. म्हणून तिथे साधना हवी, अभ्यास हवा, चिंतन हवं, हे सगळं हवं. म्हणून कधी कधी आपण म्हणतो प्रवचनं ऐकायची, पण किती ऐकली पाहिजेत, काहीतरी स्वतः प्रयत्न केले तर कळेल. प्रवचनं वाईट नसतं आणि सद्गुरूंचीच प्रवचनं ऐकली पाहिजे असं मी पुन्हा पुन्हा का सांगतो की त्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान आपल्याला आत्मसात करण्यासाठी तो प्रयत्न केला पाहिजे. इथे हे ज्ञान आपल्याकडे प्रगट झालं पाहिजे, आतून प्रगटते ते ज्ञान आहे. म्हणून म्हणतो ना, फक्त अशा काही गोष्टी आपल्याकडे सतत चिंतनातून होतील की ती प्रज्ञा जागृत होते आणि त्या प्रज्ञेतून हे ज्ञान. इथे कोणावर जिंकणं किंवा कोणावर सत्ता गाजवणं ह्या गोष्टी उरत नाहीत. म्हणून इथे आपल्याला सत्ता गाजवायची नाही. म्हणजे हे सगळं परिवर्तन झालं पाहिजे. आज आपल्याकडे प्रापंचिक असल्यामुळे आपल्याकडे आपण हक्क गाजवतो, सत्ता गाजवतो, सगळं गाजवतो. आणि म्हणून शेवटात महत्त्वाचं काय त्यांनी सांगितलं, प्रेमची व्याख्या त्यांनी सांगितली की माणूस स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःतून तो इतरांवर प्रेम करतो. म्हणजे आपले जे अनुकूल गोष्टी, असं अनुकूल लोक आहेत त्यांच्यावर आपण प्रेम करतो कारण ते आपल्याला सुख देतात. पण जे सुख देत नाही त्यांच्यावर आपण प्रेम करतो का? नाही करत. प्रपंचाच्या अंगाने ह्या गोष्टी सगळीकडे आहेच. आपण मुलांवर प्रेम करतो, मुलं ऐकत नसले आपण रागावतो. होतं ना असं. ऐकली तर बरी, सुख देणारी आहेत, नाही तर काय मुलं कसली सुख देत नाहीत म्हणतो आपण. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी स्वतःवर आपण प्रेम करतो आणि स्वतःतून आपण इतरांवर प्रेम करतो, हे सत्य त्यांनी सांगितलं. पण त्या सत्याचा दुसरा भाग लक्षात घ्यायचा. पहिला भाग हा की प्रत्येक माणूस स्वतःला अनुकूल गोष्टी घडतात. कोण घडवतात? नवरा ऐकला तर प्रेम करते बायको, नाही ऐकत असेल तर काय तक्रारच असते, तर काय बाबा असं ऐकत नाही असं होतं ना, काय ह्याच्यावर प्रेम करायचं असं पण वाटतं ना. पण ही वस्तुस्थिती आहे की आपल्याला अनुकूल गोष्टी जे करतात, आपल्याशी जे चांगले वागतात, आपल्याला मान देतात, सन्मान देतात, त्यांच्याशी आपण प्रेम म्हणजे आपलेपणाने वागतो, कारण आपण स्वतःवर जास्त प्रेम करतो. आता देहभावातून म्हणजे प्रपंच म्हणजे देहभावातून प्रत्येकजण आपल्या देहावरती असलेल्या प्रेमातून सर्वांना प्रेम करतो. पण आत्मज्ञानी माणूस की आत्मज्ञानी जो आहे तो आत्मतत्वावर प्रेम करून आत्मतत्वातून सर्वांना प्रेम करतो. मग त्याचं प्रेम आणि प्रापंचिक प्रेमामध्ये फरक आहे, तोच फरकच येतो. कळलं लक्षात? म्हणून आत्मतत्वातून सर्वांवर प्रेम करणारा हा देवांच्या परे असतो. त्याला अपेक्षा कोणाकडेच नसते की सर्व सुखी व्हावेत, हीच अपेक्षा असते. म्हणून आत्मतत्वाचा अभ्यास होईपर्यंत, म्हणून त्यासाठी याज्ञवल्क घरदार सोडून चालले. खरं गरज नाही घरदार सोडा. आता याज्ञवल्क असं आपण सांगितलं असतं, सद्गुरूंनी सांगितलं असं नाही करायचं. पण याज्ञवल्क अतिशय विद्वान असल्याशिवाय किंवा त्यांचं, आता आपल्याला जेवढा अभ्यास नाही पण त्यांना माहिती आहे होते ना, तेच दाखवते ना. पण ते सोडून ते निघाले ना परत. म्हणजे त्यावेळेला तो पद्धत होती. म्हणजे आपण म्हणतो ना, ब्रह्मचार्य आश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि पहिलं वानप्रस्थ आश्रम, नंतर संन्यासाश्रम. तर त्या वयोमानाप्रमाणे त्यांनी ते शास्त्र होतं त्या काळामध्ये. आता नाही शास्त्र. आता 70 वर्षी पण गृहस्थाश्रम चालू आहे. तिथे संन्यासाश्रम झाला पाहिजे होता ना परत, खरं म्हणजे पण नाही होत.
काळ आत्ताचा काळ बदलला, जाणार कुठे हो संन्यास घेऊन. तर ते आपल्याला सद्गुरूंनी शिकवलं म्हणून आता म्हटलं भाई सद्गुरूंचं महात्म्य कळलं की सद्गुरूंनी हे जीवन कसं जगावं हे सोप्या भाषेत जे आपल्याला सांगितलं आहे ते तिथे लक्षात घ्या. तिथे तुम्ही शास्त्रार्थ बघायला लागला तर गोंधळ होईल, कळलं ना. मग त्या काळासाठी तो बरोबर होता. आताच्या काळात सद्गुरूंनी जी जीवनविद्या शिकवते आपल्याला, त्याच्यातून आपल्याला हे सकाळचं म्हणजे आपण स्वतःवर प्रेम करतो म्हणजे आपण आपल्या आत्मतत्वावर प्रेम करत असतो. ही जी जाणीव आहे ही जाणीव स्वतःवर प्रेम करते. पण ही जाणीव जेव्हा ती अनंत स्वरूप आहे ह्या भावातून स्वतःवर प्रेम करते, तेव्हा त्या भावातून मीच सर्वत्र आहे ह्या भावात पाहते आणि म्हणून सर्वांवर परत प्रेम करते. लक्षात मी काय म्हणतो, अहम सर्वत्र प्रभवा मत सर्व प्रभवते असं काही संस्कृतमध्ये आहे. म्हणजे मी सर्वत्र विस्तारलेलं, माझं एकाचा विस्तार ते जग असे त्याचं ट्रान्सलेशन ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की माझ्या विस्तारलेपणाचे नावे हे जगच नव्हे आगवे. म्हणजे हे सगळं विस्तारलेलं हे माझ्यापेक्षा वेगळं नाहीच आहे, आगव वेगळं नाही आहे. माझ्या विस्तारलेपणाचे नावे हे जगच नव्हे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी ते दही, अथवा बीजचे झाले तरु अथवा भांगाराचे अलंकार. अशा 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या की दुधाचं दही जसं होतं तसं मी विस्तारलेलो आहे. तसं विस्तारलं म्हणजे दूध आणि दही वेगळं दिसतं म्हणणार नाही. आता आपल्याला माहिती आहे म्हणून, पण लहान मुलाला सांगा हे दूध आणि हे दही सारखंच आहे, एकाच आहे, तर त्याला खरं वाटणार नाही, कारण त्याला बघितलेलं नाही कसं दुधाचं दही झालं आहे. दुसरं रूपांतर म्हणजे बीज दिसतं आणि त्याचा एवढा मोठा वृक्ष झाला, असं हे विश्व निर्माण झालं आहे. तिसरं उदाहरण दिलं, सोनंच अलंकार रूपाने प्रकट आहे. म्हणजे तिन्ही अंगाने हा विस्तार कसा आहे की प्रत्येक रूपामध्ये ते चैतन्य आहेच. म्हणजे सोनं आणि प्रत्येक रूपामध्ये बीजरूपाने हे ज्ञान आहे आणि त्यामुळे विविध जरी झाडं झाली तरी तिथे जीवनतत्व आहे. आणि दूध आणि दही ही रूपं आहेत, त्याचं स्वरूप स्निग्धता आहे. स्निग्धता हे दुधाचं स्वरूप आहे, ते तिथे असतं. दही हे सुद्धा दह्याचं स्वरूप सुद्धा स्निग्धता आहे, दूध नाही. आणि लोण्याचं स्वरूप सुद्धा स्निग्धता आहे. म्हणून स्वरूप सर्वत्र असतं, पण ते विविध वेगळ्या वेगळेपणाने आपल्याला दिसतं म्हणून कळत नाही. आपण रूपात अडकतो आणि स्वरूप काय बघत नाही, असं म्हणतो ना, ते तसं. म्हणून हे जे तत्व आहे ह्या तत्वाचा अभ्यास आपल्याला करा. तिथे मुक्ती आहे, मोक्ष आहे. म्हणजे ह्या बंधनातून आपण सगळ्या बंधनातून मुक्त होतो. मग जन्म मरणाची भीती वाटत नाही किंवा यश अपयशाची भीती वाटत नाही, कारण किती कमवलं किती गमावलं ह्याची भीती वाटत नाही, कोण काय बोलेल ह्याची भीती वाटत नाही. म्हणून निर्भय होतो माणूस. ज्यावेळेला ह्या तत्वातून तो निर्भय पण होतो आणि तिथं नको तितका सामंजस्य पण होतो. सांभाळतो सगळं. नक्कीच आपण म्हणतो काय सांभाळायची गरज आहे, पण ते सांभाळतो, त्याचा स्वभाव होतो तो. हा सगळा प्रकार तिथे होतो. म्हणून आत्मतत्वाचा अभ्यास आपल्याला कसा झाला पाहिजे ते लक्षात घ्या. तिथे निर्भयता येते पहिली गोष्ट, म्हणजे सर्वांप्रती आपलेपणा, कोणाचीच भीती नाही. मृत्यूची भीती वाटत नाही म्हणून म्हणजे कशाचीच भीती वाटत, भीतीच्या पलीकडे जातो माणूस आणि त्यामुळे त्याला कसलीच भीती वाटत नाही. कारण सगळ्यात जास्त भीती मृत्यूची असते माणसाला. आठवण आली की भीती वाटते, अरे बापरे मरण आठवत नाही तो बंद बरा असतो असं वाटतं ना, तर ती भीती असते. पण ते आपण जाणीव आहोत, हा देह सोडला तरी परत दुसरा देहातून आपल्याला प्रवास करायचाच आहे, सुटका नाही आहे. पण ज्याला हे ज्ञान होतं तो स्वतःच्या इच्छेने देह कधी घ्यायचा, कसा घ्यायचा, केव्हा घ्यायचा, कुठे घ्यायचा, हे सगळं ती जाणीव आपलं जीवन ठरवू शकते. पण जोपर्यंत हे ज्ञान होत नाही तोपर्यंत प्रारब्धानुसार दुसरा जन्म मिळतो. मग तो माणसाचाच मिळेल की आणखी प्राणी मात्रांचा मिळेल, ते त्या वेळेवर हिशोब काय लावलेलेच असतात त्या चैतन्य स्वरूपात. त्याच्या नाही तुम्हाला मनुष्याचा देह मिळेल अशी गॅरंटी नाही, पण अभ्यास केला तर नक्की मनुष्याचा जन्म होणार. कळलं? एखाद्याला कुत्र्याचा जन्म झाला,
गव्हर्नरचा कुत्रा, मी नेहमी म्हणतो राजभवनला गव्हर्नरचा कुत्रा आहे, त्याला एअर कंडिशन रूम आहे, गाडी आहे, त्याला सांभाळणारा माणूस आहे, सगळ्या सुखसोयी आहेत, त्या पूर्वजन्माचं फळ घेतोय, भोगतोय तो सगळं. त्या कुत्र्याची नाही, तो पहिला मनुष्य होता, तोच कुत्रा झाला, असं मी म्हणतो. आता हा एक प्रश्न आहे, आणखी एक नवीन आता याचं उत्तर तुम्हीच द्यायचं हा सगळ्यांनी. सद्गुरूंवर किंवा सद्गुरूंच्या ज्ञानावर प्रेम करतो, हा देवभाव आहे की देवभाव आहे? सांगा. काय प्रश्न परत वाचतो. सद्गुरूंवर किंवा सद्गुरूंच्या ज्ञानावर प्रेम करतो, हा देहभाव आहे की देवभाव आहे? हा देहभावातून करतो ना. हा म्हणजे ज्ञानातून म्हणतात देवभाव होणार. पहिली स्टेप देहभावच आहे. बरं, झालं उत्तर मिळालं? नाही उत्तर. पहिला देहभावच असतो. सद्गुरूंकडे आपण जातो तर काय देवभाव घेऊन जातो का पटकन? देहभावच असतो. मग सद्गुरू जसे ज्ञान देतात 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 तेव्हा अभ्यासातून देवभाव निर्माण होतो, तेव्हा देवभावातून प्रेम करतो. आणि जेव्हा देवभाव निर्माण होतो तेव्हा खरा सद्गुरू कळतो, आणि तेव्हाच खरं प्रेम सद्गुरू होतं. लक्षात घ्या. देहभावातून असलेलं प्रेम हे देहाच्या अपेक्षेत मनुष्य करत असतो प्रत्येकाकडे. त्यामुळे सद्गुरूंनाही सोडून जाणारे बरेच लोक आहेत. स्वतःवर प्रेम करतात, म्हणजे आपण सगळे स्वतःवर प्रेम करतो. देहभावात आपण आपल्यावर प्रेम करतो. आपल्याला अनुकूल असेल त्याच लोकांच्या जवळ जातो, जे प्रतिकूल असेल लांब पडतो. का? हा स्वभाव झालेला आहे आपला. त्याच्यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. इथून पण मुक्त होता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत जिथे अडथळे आहेत साधनेला, त्याच्यातून मुक्त होणं ही अभ्यास आहे. आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक संघ राहून अभ्यास जमला पाहिजे की सर्व रूप एकाच चैतन्य स्वरूपाचे आहेत, आणि तो भाव आपल्याकडे असेल. समोरच्याकडे असो नसो आपल्याकडे असला पाहिजे. आपण समोरचे कुठे ठेवतात? नको ठेवू देत, तू ठेव. की इथे आपलेपणा जो आपल्याकडे असतो तिथे निर्मळपणा येतो. जिथे दुजेपण येतं तिथे विकार असतात. सूक्ष्मपणे असतील किंवा प्रकट असतील, दोन्ही बाजूनी असतं. आणि म्हणून आपण सर्व एका चैतन्य स्वरूपाची रूप आहोत, किंवा एका सद्गुरू ज्ञानाच्या अपेक्षेत जमलेली चैतन्य स्वरूपाची रूप आहोत. तिथे सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे आपण आपलं दुजेपण, द्वेष, राग, लोभ ह्याच्यापासून मुक्त व्हायचं आहे. सोडायचं नाही, मुक्त व्हायचं आहे. आणि मुक्त होण्यासाठी आपल्याला हा चैतन्य भाव व्यवस्थित समजला पाहिजे. ही जाणीव आहे हे जरी समजलं तरी ही जाणीव म्हणजे ते अनंत स्वरूपाचं स्फुरण आहे. आणि म्हणून समोर दिसणारं प्रत्येक रूप बघा, रूपाचा अभिमान, जातीचा अभिमान, ज्ञानाचा अभिमान, शिक्षणाचा अभिमान ह्याच्यापासून परत मुक्त व्हायचं आहे. त्यामुळे सर्व रूप ही एका चैतन्य स्वरूपाची आहेत. त्यामुळे त्यांचं सर्वांचं भलं व्हावं, जे आपण म्हणतो ना, भलं होऊ दे म्हणा, भलं व्हा. समोरचा तुमच्या म्हणण्याप्रमाणे ऐकेल न ऐकेल ही वेगळी गोष्ट असते, पण तुमच्याकडनं मात्र त्याचा भलेपणाचा विचार सतत असला पाहिजे. आणि त्या भलेपणाच्या विचारात इथे सगळं परिवर्तन आहे. म्हणून जेव्हा आपण सगळेजण एका ज्ञानाने एकत्र येतो तेव्हा आपल्या इथे प्रत्येकाबद्दल आपलेपणा हा असलाच पाहिजे. तिथे दुजेपण येता कामा नाही. नाही तर इथे ज्ञानाला बाधा येते. निर्मळपणा जे आपण म्हणतो तर आपल्याला निर्मळ होता आलं पाहिजे. निर्मळ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आत्मज्ञान प्रगट होत नाही. म्हणून आपल्याकडून निर्मळ होणं ही जी चेतना आहे का, हा जो अभ्यास आपण करतो तो निर्मळ होण्यासाठी करतो. आणि निर्मळतेतूनच प्रगती आहे. म्हणून हा सगळा प्रकार व्यवस्थित, म्हणून म्हटलं हे सगळं जे आपण आता हे इतकं सुंदर प्रकरण त्यांनी मांडलेलं आहे की इथे मानवी स्वभाव कसा आहे, मानवी स्वभावातून ज्ञानाचा अहंकार कसा धरला गेला आहे, त्यातून एकमेकात दुजेपण कसं आहे, तसं प्रपंचावर आपलं प्रेम किती आहे, परमार्थाच्या अपेक्षेत आपल्याला किती कळतं, याच्यावरून सगळं हे जीवन प्रत्येकात आलेलं असतं. म्हणून इथे शुद्ध ज्ञान घेतलं की ह्या सगळ्या गोष्टीतून परिवर्तन होतं.
लक्षात आलं. असं साकल्याने आपल्याला विचार जमला पाहिजे, तर हे सगळं काही व्यवस्थित होणार.